नाशिकमधील अशोक खरात प्रकरण गाजत असताना अमरावतीत सुद्धा असाच काहीसा प्रकार उघड झालाय। परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल करत लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय। पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। आरोपी तन्वीरनं जवळपास 180 मुलींसोबत लैंगिक संबंध ठेवून 350हून अधिक व्हिडिओ बनवल्याचा दावा भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवणारा हा आहे मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर। मुलींचं लैंगिक शोषण आणि त्यांचे शेकडो व्हिडिओ यामुळे अमरावतीच्या परतवाड्यातलं हे धक्कादायक प्रकरण समोर आलंय। गेल्या 2 दिवसांपासून सोशल माध्यमांवर अनेक अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत होते। त्याची दखल भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी घेतली आणि या प्रकरणाची चौकशी सुरू होताच अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। पोलिसांनी मोहम्मद तन्वीर याला बेड्या ठोकल्या आणि न्यायालयानं त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली। या आरोपीनं थोड्या नव्हे तर जवळपास 180 मुलींसोबत लैंगिक संबंध ठेवून 350च्या जवळपास व्हिडिओ काढल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला आहे। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी खासदार बोंडे यांनी केली आहे। हा मुलगा अनेक मुलींच्या सोबत त्यांनी व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलींचं जीवन सुद्धा नकोसं करून टाकलंय आणि म्हणून कोणाची तक्रार येऊ न येऊ पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि त्या मोहम्मद अयान, त्याचा बाप, त्याची आई, त्याच्या सगळ्या कुटुंबाला अटक करणं आवश्यक आहे, त्याच्या मित्रांच्या सगट। कारण का व्हिडिओ काढणारा तो एकटाच नाही आहे, त्याला व्हिडिओ काढण्यासाठी मदत करणारे सुद्धा आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाच्या खोलाशी गेलं पाहिजे। हे प्रकरण समोर येताच संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाचा तपास संत गतीनं सुरू असल्यानं अचलपूरचे आमदार आक्रमक झालेत। रात्री उशिरापर्यंत त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडलाय। अखेर आरोपी मोहम्मद तन्वीरला अटक झाली। आरोपी सोबत मोठी साखळी असावी असा आमदारांचा दावा आहे। यात मोठी साखळी आहे आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीने केला तर बरं राहील। कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते, त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। त्याच्यामुळं ते पुढील तपास आता करत आहे। मुली किती आहे त्याच्यामध्ये आकडा अंदाज? आता सध्याच्या परिस्थितीत 7 मुली ते सांगतायत पोलीस। त्यापैकी 1 अचलपूर, 1 नागपूर, 3 अमरावती आणि 2 परतवाडा अशा 7 मुली आढळलेल्या आहेत। आरोपीकडून मोबाईल आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे। सायबरच्या मदतीनं मोबाईलमधील डेटा मिळवण्याचं काम सुरू झालंय। त्यातून बरीचशी माहिती समोर येण्याची शक्यता आहे। गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याची कबुली आरोपीनं दिली आहे। आतापर्यंत 7 पीडित मुलींनी समोर येऊन माहिती दिली आहे। या प्रकरणामध्ये आपण याच्यातला जो आरोपी अयान अहमद तन्वीर अहमद याला काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला अजून आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। निश्चित अद्याप आपल्याला संख्या सांगता येणार नाही, कारण त्याचा आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे। त्यानं काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये विक्टिम आहेत। पीडित तरुणींनी माहिती दिल्यास आरोपीचे कारनामे समोर येऊ शकतील। अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही पीडित तरुणींना पुढे येण्याचं आवाहन केलंय। 2 दिवस पासून काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ ते इंटरनेट मध्ये प्रसारित होत आहे असा आम्हाला निदर्शनात आला होता आणि आम्ही आमच्या स्तरावर पोलीस डिपार्टमेंटनी ते जे विक्टिम्स आहे त्यांचे फॅमिली मेंबर्सला संपर्क करण्याची प्रयत्न केला, पण 2 दिवस पासून काही झाला नाही म्हणून आम्ही कालच्या दिवशी रात्री स्वतःहून गुन्हा दाखल केलेली आहे। आरोपी मोहम्मद तन्वीर MIM पक्षासोबत असल्याचे व्हिडिओ समोर आल्यानं या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले। आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी नागरिकांनी केली है। जो भी करे लड़की ने, लेकिन उसने कमीने ने जो कमीन के बच्चे ने काम करा, जो वीडियो वायरल करा, ये बहुत बड़ी घटना है भैया। अपने आप में सोचने वाली बात है कि मुझे कल नींद नहीं आई। मैं सोच रहा था कि ये ऐसी का जो वीडियो मैंने देखा कि ये वीडियो उसके बाप ने, उसके माँ ने, उसके भाई ने देखा होगा तो उस पर क्या बीती होंगी। तो प्रशासन से हमारी ये गुजारिश है कि उस पर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और उस पर इतने केसा लगाए कि उन्हें जिंदगी भर आसमान नहीं देखने को। परतवाडा परिसरात गेल्या वर्षभरापासून आरोपी मुलींना हेरून लैंगिक अत्याचार करत होता, पण याची पोलिसांना खबर लागली नाही। राज्यात असे अनेक प्रकार समोर येत असताना परतवाड्याच्या या धक्कादायक घटनेनं विदर्भातही खळबळ उडाली आहे।
छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.